भारत आणि पाकिस्तानमध्ये हवाई हल्ले सुरू असताना सोशल मीडियावर चुकीची माहिती पसरवणे, फेक व्हिडिओ टाकणे, अफवा किंवा दिशाभूल करणारी माहिती पसरवणाऱ्यांवर मुंबई पोलिसांनी बेधडक कारवाई केली आहे. पाकिस्तानने भारतावर केलेल्या सायबर हल्ल्याचा धोका ओळखून मुंबई पोलिसांनी विशेष ऑपरेशन राबवलं होतं, ज्याद्वारे इंस्टाग्रामच्या 8, यूट्यूबच्या 26 आणि एक्सवरील 36 अशा एकूण 70 खात्यांवर कारवाई करण्यात आली आहे. तसेच सायबरच्या 1945 या हेल्पलाईनवर आलेल्या तक्रारींचंही तातडीने निरसन करण्यात आल्याची माहिती सायबर पोलिसांकडून देण्यात आली आहे. भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्धजन्य स्थिती निर्माण झालेली असताना ऑपरेशन सिंदूरबद्दल चुकीची माहिती पसरवणे, भारताचा हल्ला आणि त्याच्या रणनीतीबद्दल लोकांची दिशाभूल करणे, तसेच मॉक ड्रिल व ब्लॅकआउटबद्दल अफवा पसरवण्याच्या अनेक तक्रारी पोलिसांना मिळालेल्या होत्या. इतकंच नाही तर मुंबईतील सायबर पोलीस सोशल मीडियावरील प्रत्येक हालचालींवर बारीक लक्ष ठेवून होते. वादग्रस्त पोस्ट किंवा लोकांमध्ये भीती निर्माण करण्यास जबाबदार ठरेल अशा 5,000 सेन्सिटिव्ह पोस्ट पोलिसांनी सोशल मीडियावरून हटवल्या. वादग्रस्त पोस्ट आम्ही हटवल्या असून संबंधित आरोपींवर गुन्हे दाखल करून पुढील कारवाई करण्यात आल्याची माहिती महाराष्ट्र सायबर सेलचे DIG संजय शिंदे यांनी दिली आहे.